नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? शेतकरी बांधवांनो, तुम्हाला प्रथमतः नमस्कार करतो आणि सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नेमकं आपल्याला सरकार फसवतंय कसं, आश्वासन देतंय कसं आणि सरकार पुरं कसं करतंय आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता पाऊस चालू आहे, अतिवृष्टी होती, शेतकऱ्याची पिके गेलेली आहेत, काही शेतकऱ्यांची तर जनावरं सुद्धा गेलेली आहेत। ठीक आहे, निसर्ग राजा आहे, निसर्ग राजाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही। पण मुद्दा काय, जेव्हा हे सरकार सत्तेत यायच्या आधी जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा काय म्हणत होते की अजितदादा पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सेम देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आम्ही सत्तेत येऊ, तुमची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कारभार थोडंसं हलकं करू, ओझं हलकं करू। तेच काय, लाडक्या बहिणी सुख समृद्धीने नांदतील अशी व्यवस्था करू, तरुणांना रोजगार देऊ। पण सरकार सत्तेत आल्याच्या नंतर कुठेतरी सरकारला विसर पडलाय की आपण कशामुळे सत्तेत आलोय आणि कुणाच्या जीवावरती निवडून आलोय आणि कुणासाठी काम केलं पाहिजे हे सरकारला विसर पडलेला आहे। मित्रांनो, त्याचबरोबर कर्जमाफी सगळ्यात महत्त्वाचा विषय, सरकार कर्जमाफी करत नाही आणि शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांचा आज 5 ते 6 दिवस झालं बेमुदत आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे तिथे जाऊन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बाप करतो तेच मुलगा करतो असं नाही। आज इतिहास पहिल्यांदा झालाय, जेव्हा बच्चूभाऊ कडू उपोषण करत असताना त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांना साथ दिली, बच्चूभाऊंचा मुलगा सुद्धा उपोषण करतोय। महत्त्वाचं हे की मी त्यांच्या मुलाचं कौतुक करत नाही, बच्चूभाऊंचं कौतुक करत नाही, पण उपोषण कशासाठी चालू आहे हे समजून घ्या शेतकरी मित्रांनो। जे कमेंटमध्ये आता बघा, मी बोलल्याच्या नंतर असे शेतकऱ्याची अवलाद नसल्यासारखी कमेंट करतात की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलतायत, म्हणजे आपला बाप तिथं आऊ थाकू हाकू टिप्पण धरू धरू मेला आणि भिकार लोक तिथं येऊन सरकारची बाजू घेत आहेत आणि आपला बाप काकऱ्या पायी मारू मारू शेतकऱ्याने फक्त पिकवायचं, त्याला अधिकार नाही। आणि हे बाहेरचे लोक कर्ज घेऊन पळून जाणार, सरकारच्या डोक्यावर मिरल्या वाटाया मोकळं होणार आणि जो अन्नदाता आहे तो मरायला मोकळा। आणि मग हेच बच्चूभाऊंचं, आज बच्चूभाऊंसारखं बोलण्यासारखं विषय नाही, पण तरी सांगितलं पाहिजे समाज, त्यांना शुगर असून बीपीचा त्रास असून ते स्वतः अन्नत्याग करतायत का, कशासाठी करतायत? त्यांना गाडी नकोय, त्यांना पद नकोय, त्यांना पाहिजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी। तर माझी शेतकऱ्याच्या मुलांना, शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाबांनो, आपण बच्चूभाऊंच्या मागं खंबीरपणे उभे राहा, आपण त्यांच्या मागं खंबीरपणे साथ दिली पाहिजे। कारण हे आपण कुणाच्या हक्काचं मागत नाही, आपण आपल्या हक्काचं मागतोय, कुणाच्या बापाचं घेत नाहीत। आणि सरकारने कर्जमाफी देणं गरजेचं आहे। एवढं लय राव फ्रॉड करणारे लोक पळून जात आहेत तरी सरकार त्यांना काय करत नाही। आणि अन्नदाता आज मरायला लागलाय, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही। थोड्याफार सरकारला लाजा वाटायला पाहिजेत। आज सत्तेत राहताय, त्यांना झोपा तरी कशा येत आहेत आणि हे शेतकऱ्याचे काही तरुण पोरं जे त्यांना त्यांच्या बापाच्या कष्टाची जाणीव नाही, म्हणजे एकीकडे बाप मेला त्याचं दुःख नाही, नेता नाही मेला पाहिजे, हे अशी यांची म्हणजे काय म्हणू शकतो मानसिकता झालेली आहे। नेत्याला काही बोलायचं नाही, बापाला होद्या त्रास। शेतकरी पोरांनो, वाईट करू नका, कमेंट वाईट करू नका, शेतकऱ्याच्या बाजूने राहा। आपला बाप काय करतोय, नेता भलेही नाही जगला पाहिजे, त्याच्याशी घेणं देणं नाही, बाप जगला पाहिजे हे देण्यात ठेवा। आज शेतकऱ्यांवर काय परिस्थिती आहे, माझी सरकारला एक विनंती आहे, बच्चूभाऊंच्या आंदोलनाला तर आमचा पाठिंबा आहेच, पण तुम्हाला कर्जमाफी द्यावाच लागेल, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावाच लागेल, हे ध्यानात ठेवा, तरच तुम्हाला सत्तेत राहता येईल। सरकार माय बाप, लाडक्या बहिणींची जी अवस्था केली ती लाडक्या दाजीची बी अवस्था करू नका। इकडं आड तिकडं विहीर, बहिणींना नुसते हप्त्याची वाट बघावं लागते।
पण माझी सरकारला एक विनंती आहे, कर्जमाफी करा. बच्चू भाऊंना त्या उपोषणातून त्रास होतोय, अन्न त्याग केलाय. समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागं भरपूर उपस्थित राहा आणि सरकार तुम्ही दखल घ्या आणि लवकरात लवकर शेतकऱ्याचा सातबारा त्यांच्या डोक्यावरचं वजन खाली करा. एवढंच सांगतोय. व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पटलं तर शेअर करा. धन्यवाद.